कल्याणी फूड प्रोडक्ट्स बद्दल बोलत होता ना? हा हा, त्याच्याबद्दल बोलत होतो. आता सगळ्या गोष्टी एकदम डिटेल मध्ये सांगितलंच पाहिजे का तुम्हाला फौजदार? हा, आवडेल मला ऐकायला. जर तुला काही प्रॉब्लेम नसेल तर. नाही, मला कशाला काही प्रॉब्लेम असेल? अहो पण ते कसं आहे, आता रामायण सांगायचं म्हणल्यावर एक दशरथ राजा होता, त्याला 3 बायका होत्या, तिथून सांगावं लागलं हो. मग असू दे. त्याची काही गरज नाहीये. मी तरी तुला कुठे सांगतो पोलीस स्टेशन मध्ये काय काय घडलं. नाही, आपण नवरा बायको जरी असलो तरी एकमेकांच्या प्रायव्हसीचा आदर केला पाहिजे. तुझं काम ही तुझी प्रायव्हसी आहे. कॅरी ऑन. आणि तुला काही शेअर करावं असं वाटलं, काही मदत मागावीशी वाटली तर मी आहेच. फौजदार, तुम्हाला एक गोष्ट माहितीये का? देवानं ना तुम्हाला एकदम 1 पीस मॉडेल बनवून पाठवलंय बघा, फक्त माझ्यासाठी. तुमच्यासारखं ना दुसरं कुणीच नाहीये या जगात. माझ्यासारखं संजू याआधी असे किती बघितलेत ग? फौजदार, तुम्ही ना काय पण बोलायला लागलेत बरं का माझ्या समोर. हो, हे मात्र खरं आहे. हे बघा, माझ्यासाठी तुम्हीच फर्स्ट आहे आणि तुम्हीच लास्ट आहे. काय सांगतेस? म्हणजे शाळेत कॉलेजमध्ये कुणीच नाही आवडलं? देवाची शपथ, गळ्याची शपथ, आई रक्ताची शपथ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची शपथ, कोणीच नाही आवडलं. तुम्हीच फर्स्ट आहे आणि तुम्हीच लास्ट आहे. ओनली यू. संजू, इतक्या शब्द घेतल्यात, ओनली यू नंतर आय लव्ह यू नाही म्हणलीस? जावा तिकडं. फौजदार, पण हे तर माझं झालं. तुमचं काय? नाही म्हणजे तुमच्या आयुष्यात पण मीच फर्स्ट आणि मीच लास्ट आहे ना? फर्स्ट आहेस खरी, पण लास्ट माहित नाही. अरे संजू, जाच म्हणालो ना मी, हाच तो. सर्वेश, दत्तू, अरे काय कानात किडे पडलेत का कुंडे झालेत? विद्या, काय मेलेत का सगळे? विद्या, काय झालं वहिनी साहेब? ना आजच्या आज सगळ्या नोकरांना घरी जायला सांगायचं. कधीपासून ओरडतोय आम्ही, हो नाही का चू नाही? तुम्ही सगळ्या नोकरांना अडवून ठेवले घरचे घरचे म्हणून. एक जण हजर नाही इथं. अहो, सगळ्या नोकरांना आज दुपारीच रजा दिली आहे. रजा दिली? कोणाच्या सांगण्यावरनं? ते ताईसाहेबांनी सांगितलं म्हणून रजा दिली सगळ्यांना. आई साहेबांनी सांगितलं? त्यांचं काय म्हणणं? घरातली सगळी कामं आम्ही सुनांनी करायची? तसं नाही, पण मग कसं आहे? राजश्री ताईसाहेब, तुमची काय काम आहेत मला सांगा, मी करते की. तुमचा काय संबंध आहे? हा घरातला पर्सनल मॅटर आहे. हा, बाहेरच्या आत ना तसं वागून कडला राहायचं. ना
आम्ही काय विचारतोय? ही सगळी कामं आम्हीच करायची आहेत का? नाही म्हणजे झालंय असं म्हणजे तुमची काय कामं असतील ती मला सांगा ना, मी पूर्ण करतो ती. तुम्ही करणार आहात का? आमची रूम साफ करायची, इस्त्रीचे कपडे अजून आमच्या खोलीत ठेवलेले नाहीयेत, आमच्या चपलांना पॉलिश करायचे, ही साडी आत्ताच्या आत्ता इस्त्री करून हवी. करणार आहात का तुम्ही? काही बोलू नका नाना. ना इकडं मी हो मी करून देते की इस्त्री, त्याला काय होतंय तवा. हे बघा धाकट्या जाऊबाईंची आई, आमचं डोकं आधीच तापलंय, त्यात उगाच जाळ करू नका. तुमचा अपमान होईल असं आम्हाला बोलायला लावू नका. अहो तसं नाही, पर म्हणजे तुमच्या साडीला इस्त्री करून देते मी आणि तुमची रूम बी साफ करून देते. हा ना इकडं. या बाईच्या डोक्याचा बुरुज ढासळलाय का? ना मॅटर काय आहे? अहो बोला की. आता तुम्हाला सांगणं भागच आहे. हाय साहेब, मी हात जोडून डोकं टेकून माफी मागते. माफी मागायची काहीच गरज नाही. हा ना, घरातल्या सगळ्या नोकरांना एक निरोप द्यायचा आहे. आज सगळ्या नोकरांना पगारी सुट्टी आहे 1 दिवसाची. 1 तासाच्या आत सगळे नोकर आपल्या घरी गेले पाहिजेत. आतापासून सगळ्या घराचा चार्ज कल्याणीबाईंकडे. म्हणून ताईसाहेबांनी त्यांना असं सांगितलं. आता जे झालं ते बरं नाही झालं, पण ताईसाहेबांच्या शब्दापुढे कुणाचं काय चालतंय? ताईसाहेबांचा निर्णय म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. त्यांनी सांगितलं की नोकरांना रजा द्या. आता मी काय हुकमाचा ताबेदार ना. दिली रजा, पण तुम्ही काळजी करू नका, मी काहीतरी पर्यायी व्यवस्था करतो. ठीक आहे हो नाना, आम्हाला काय नगाशी नग मिळाल्याशी मतलब आहे काय? हा, आमची कामं विद्यानं करू दे नाहीतर कुणी बी करू दे, आम्हाला काय फरक पडतोय. तुम्ही करा पर्यायी व्यवस्था निवांत. तोपर्यंत चालवून घेतो आम्ही रिप्लेसमेंट, काही प्रॉब्लेम नाही. निवांत. आई, अग काय ग, एवढी घामेघूम कशाला झालीये? आणि हात का आलेत तुझे? अग ते आता आत्ताच धुवून आली म्हणल्यावर वल्लच असणार की. अग किचन मध्ये कशाला गेलती मग हात धुवायला? ते अग संजू, तू इथे आहे? अगं बरं झालं इथं भेटलीस. मला जरा बडीशेप दे ना, केव्हाची शोधते सापडतच नाहीये. आणते की. हे काय, हिथंच आहे की. एवढी व्यवस्थित रचलेली भांडी, अशी भांडी तर आई रचती. आई आलती की काय किचन मध्ये, तिने नसतील ना घासली भांडी. अरे देवा,
अगं आई असं कसं? आई, काय ग संजय? तू बेबी मावशींसोबत बाहेर गेलतीस ना? हा, ते बेबी मावशी म्हणले जरा पाय मोकळं करतो, मग ते आहेत बाहेरच. मी जरा खोलीत जाऊन पडते. हा, थांब की. काय ग? किचन मधली भांडी तू घासून ठेवलीस ना? मी? अगं मी कशा पाय घासन? आणि ती बी ह्या घरातली भांडी? नाही नाही, अजिबात नाही. खोटं नको बोलूस, कारण तुला खोटं बोलता बी येत नाही आणि वागता बी येत नाही. आपल्या घरात जशी भांडी घासून रचून ठेवतीस की नाही, शेम टू शेम तशीच आत ठेवली आहेत. तुला काय वाटलं मला काय कळणार नाही? अरे देवा, ते वय म्हणजे म्हणून तुला असं वाटलं वय मी भांडी घासली असतील म्हणून? अगं नाही, ते मी जरा सहजच स्वयंपाकघरात गेली होती आणि तिथे इद्या भांडी घासत बसली होती. मग मी फक्त तिला धावलं, भांडी कशी रचून ठेवायची असतात. म्हणजे मी कसं आपल्या घरात लागणारी भांडी पुढं आणि मोठी मोठी भांडी मागं, तसं नुसतं धावलं मी तिला, बाकी काय नाही. हा का? पण किचन मध्ये तर कोणीच नाहीये, मग गेले कुठे सगळे? अगं संजय, आता मला कसं कळणार कुठं गेले असतील ती? म्हणजे गेले असतील आता काम झाल्यावर पाट टेकायला. आता एवढी वदवद असती तुमच्या घरात, मग काम झाल्यावर जरा आराम बी करायला पाहिजे ना. मग गेले असतील. संजय, मी जरा जाऊ का? म्हणजे मला लईच थकल्यागत झालंय बघ. मी जरा पडते आ जाऊन. हरिओम. शुभप्रभात ताईसाहेब. सुप्रभात. नाना, सर्वेशना सांगा आमचं हळदीचं पाणी आणून द्यायला. अहो ताईसाहेब, तुम्हीच काल. काय झालं? आई साहेब, हे घ्या तुमचं हळदीचं पाणी. तुम्ही? वय, काल जायच्या आधी सर्वेश दादा सांगून गेलते तुम्हाला सकाळ सकाळी हळदीचं पाणी लागतं म्हणून. हो, घेतो आम्ही हळदीचं पाणी रोज. इम्युनिटी बूस्टर आहे ना, कुठलाही व्हायरसचा शिरकाव होऊ देत नाही आम्ही. थँक्यू. मग काय कल्याणीबाई, तुमच्या लक्षात आलंच असेल, 2 खोल्यांचं घर म्हणजे त्याला आपण पॅलेस म्हणू, अजून काही म्हणू, ते सांभाळणं आणि ढाले पाटलांचा वाडा सांभाळणं, यात जमीन आसमानाचा फरक आहे. काय म्हणजे आपण घरातली कामं सगळी करतो, लोकांना जेव खाऊ घालतो, असा तोरा इथे मिरवून चालत नाही. मोठा कारभार आहे. येते ना लक्षात? या आता. जी. नाना, हा? आज दुपारी बोलवून घ्या सगळ्या नोकऱ्यांना. हो. आम्हाला वाटतंय यांना जेवढं कळायचं होतं तेवढं कळलंय. आता झालं तेवढं पुरे झालं. शेवटी वीणबाई येते आमच्या, त्यांचा मान राखणं मस्त आहे. हॅलो. हो हो, अहो ताईसाहेब तुमच्याच प्रतीक्षेत आहेत. हा, या या. हा. ताईसाहेब, त्या बचत गटाच्या बायकांची भेट ठरली होती.
त्या काही क्षणात येत आहेत भेटायला. मग जाताना रिसीव्ह करा. हो. देवा भैरोबा, अर्र काय कसं काय सांडलं कळलंच नाही बघा आम्हाला. अरे देवा, आता काय नोकर पण नाहीत आपल्या घरात, पुसून घेणारे. आणि आईसाहेबांना आवडत नाही हं? हे असं सांडलेलं आणि तसंच ठेवलेलं. आई ग, अहो आता घर आहे म्हणल्यावर सांडलवण होयाचीच. मी घेते पुसून, तुम्ही नका काळजी करू. अहो नाही म्हणजे सांडलवण झालीये, पुसून घ्यायला पाहिजे हे खरंय, पण तुम्ही कसं, तुम्ही आमच्या धाकट्या जाऊबाईंच्या आई आहात ना. तुम्हाला सांगायचं म्हणजे नाही, मी घेते पुसून. अहो काय बाई, कसं हो. नमस्कार राजश्री वहिनी, कशा आहात तुम्ही? नमस्कार स्नेहलता ताई, आम्ही काय भारीच आहोत. जरा सांभाळू ना, थोडं दूध सांडलंय. पण हे असं इथं मध्येच आमच्या साथनं सांडलं, जरा छोटा अपघात झाला हो, बाकी काही नाही. तेच जरा पुसणं चालू आहे. तुमच्याकडे त्या विद्याबाई होत्या ना आधी, मग ह्या कोण नवीन? कल्याणी, कल्याणीबाई नाव आहे यांचं. मग त्या विद्याबाई ताईसाहेब वाट बघत असतील, जाऊया का आपण? अहो बाई, जरा वाट देता का? बचत गटातल्या बायका आहेत बर का. आई, काय करतेस? बरं झालं आलात तुम्ही धाकट्या जाऊबाई. अहो जरा समजून सांगा तुमच्या आईला. अहो किती वेळा सांगितलं राहू दे राहू दे राहू दे, तरी नाहीच, ऐकतच नाही तो आमचं. हा पण आम्ही समजू शकतो, नाईलाज आहे ना यांचा बिचाऱ्या. आई साहेबांचं फरमान आहे ना, न ऐकून कसं चालेल काय हो. तुम्हाला काय माहिती नाहीये का? काय हो, काय बोलला नाही तो यांना? देवा भैरोबा, कसं व्हायचं? आमच्या आईसाहेब चिडल्यात तुमच्या आईवर आणि रागाच्या भरात सगळ्या नोकरांना नोकरीवरनं काढून टाकलंय आणि वर ऑर्डर दिलीये. एवढीच जर यांना कामाची हौस असेल ना, तर इथून पुढे घरातली सगळी कामं यांनीच करायची.
वाईट हो. राग वाईट. आणि त्याच्यापेक्षा यांच्यावर जी वेळ आली ना ती त्याहूनही वाईट हो. आता आमच्या आईसाहेबांच्या रागामुळं तुमच्या आईचा केवढा मोठा अपमान झाला. तरी आम्ही म्हणत होतो राहू दे आपण सांगू कोणाला तरी. काय हो म्हणत नव्हतं का आम्ही? बोला की धाकट्या जाऊबाईंच्या आई बोला. वय बघा आई तू आत जा. आत जा.